मॅथमॅटिक्सच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स हे डिस्कस करणार आहे. यामध्ये 2x2 आणि 3x3 ऑर्डरचा जो मॅट्रिक्स आहे त्याचा आपल्याला इनव्हर्स काढायचा आहे. तर सगळ्यात आधी इनव्हर्स म्हणजे काय हे आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स पहा. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल ऑफ ऑर्डर एम, म्हणजे ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, आपण ए आय जे असं लिहित असतो आहे, आणि याची जी ऑर्डर आहे ती आहे एम बाय एम. हा मॅट्रिक्स ऑर्डर एम म्हणजेच एम बाय एम, एम रोज आणि एम कॉलम्स असा आहे. अँड इफ देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर, म्हणजे आता इथे पहा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑर ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम आहे, आणि त्या ठिकाणी एक दुसरा मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स बी, त्याची ऑर्डरसुद्धा एम आहे, असं जर असेल आणि ए आणि बी मधलं जे रिलेशन आहे ते जर या टाईपचं असेल, ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए इज इक्वल टू आय, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, तर ह्या बीला ही कंडिशन जर ते ए आणि बी फॉलो करत असतील तर या बीला एचा इन्व्हर्स म्हणतात, किंवा या एला बीचा इन्व्हर्स असं म्हटलं जाते. आता इथे पहा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम अँड इफ देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर सच दॅट ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय, where I is the identity matrix of same order, again order m, then that B is called inverse of A. B ला inverse of A असं म्हटलं जाईल, and is denoted by A inverse. याला A inverse ने डिनोट केलं जाईल, म्हणजे B हा A inverse असा राहील. त्याच वेळेला आपण असं सुद्धा लिहू शकतो, A हा बी इन्व्हर्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ए बी इज इक्वल टू बी ए जर असेल, दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट ह्या ऑर्डरमध्ये ए बी आणि नंतर दुसरी ऑर्डर आहे बी ए, या दोन्ही ऑर्डरमध्ये जर सेम असेल तर ए हा बीचा इन्व्हर्स असतो आणि बी हा एचा इन्व्हर्स असतो असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे युजिंग दी नोटेशन ए इन्व्हर्स फॉर बी, बीच्या ऐवजी आपण ए इन्व्हर्स हे नोटेशन यामध्ये यूज करत आहे. असं जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल पहा, वी गेट अबो इक्वेशन ॲज ए इन्व्हर्स, ए बीच्या ऐवजी आपल्याला मिळेल ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी एच्या ऐवजी मिळेल ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. आता इथे स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स if and only if determinant of A is not equal to 0. समजा आपल्याला मॅट्रिक्स ए जो आहे त्याचा इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तर एचा इन्व्हर्स केव्हा पॉसिबल होईल, म्हणजे मॅट्रिक्स एचा इन्व्हर्स पॉसिबल होणे याचा अर्थ मॅट्रिक्स ए हा इन्व्हर्टिबल असणे. म्हणून आता इथे a square matrix A has inverse if and only if determinant of A is not equal to 0. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स A is invertible. इन्व्हर्टिबल म्हणजे याचा आपण इन्व्हर्स काढू शकतो if determinant of A is not equal to 0. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू जर 0 असेल तर इन्व्हर्स पॉसिबल होणार नाही, म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. त्यानंतर आता इथे लिहिलेलं आहे पहा, अँड इट इज सेड टू बी इन्व्हर्टिबल, याला इन्व्हर्टिबल म्हणता येईल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट, म्हणजे
स्क्वेअर मॅट्रिक्स एला इन्व्हर्टिबल केव्हा म्हणता येईल, जेव्हा ए इन्व्हर्स होते. ए इन्व्हर्स आपल्याला मिळते आणि ए इन्व्हर्स केव्हा मिळेल, जेव्हा त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन झिरो राहील. म्हणून आता इथे यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स काय आहे. त्यानंतर पाहता युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इथे एक थेरम आहे, थेरम ऑफ युनिकनेस. इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल अँड इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, याचा अर्थ स्क्वेअर मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे, देन दॅट इन्व्हर्स इज युनिक. ते जे आहे ते युनिक राहील. आता इथे पहा, लेट ए बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज ऑर्डर इज एम अँड लेट इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा इन्व्हर्स पॉसिबल होतो. लेट इफ पॉसिबल बी अँड सी बी द टू इन्व्हर्सेस ऑफ ए. आपण असं इथे ॲझ्युम केलं की एचे मॅट्रिक्स ए जो आहे त्याचे दोन इन्व्हर्स पॉसिबल आहेत, ते आहेत बी आणि सी, असं आपण ॲझ्युम केलेलं आहे. म्हणजे आपण इथे असं ॲझम्पशन केलं, मॅट्रिक्स एला दोन इन्व्हर्स मॅट्रिक्स आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इथे की एक मॅट्रिक्स जर तुम्ही कन्सिडर केला असेल आणि तो मॅट्रिक्स जर इन्व्हर्टिबल असेल तर तुम्हाला मिळणारा इन्व्हर्स हा युनिक असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्याकरिता आपण असं ॲझ्युम केलं की त्या ठिकाणी दोन इन्व्हर्स पॉसिबल आहेत. म्हणून आपण इथे असं लिहिलं, देअर एक्झिस्ट टू मॅट्रिक्स बी अँड सी सच दॅट मॅट्रिक्स और मॅट्रायसेस आर इन्व्हर्सेस ऑफ ए. एचे इन्व्हर्स आहेत असं आपण इथे ॲझ्युम केलं. आता इथे बाय डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स आपल्याला काय लिहिता येईल, जर बी हा एचा इन्व्हर्स असेल, मॅट्रिक्स बी हा मॅट्रिक्स एचा इन्व्हर्स असेल तर ए बी इंटू बी ए इज इक्वल टू आय असं आपल्याला मिळते. त्यानंतर मॅट्रिक्स सी हा एचा जर इन्व्हर्स असेल तर ए सी आणि सी ए हे सारखे आहेत आणि त्याचा प्रॉडक्टसुद्धा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे असं होईल. आता इथे आपण हे जे रिलेशन आहेत, हे रिलेशन 1 सपोज आणि रिलेशन 2, आपल्याकडे हे दोन रिलेशन आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एकच इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आपण इथे ॲझ्युम केलेलं आहे की एका मॅट्रिक्सचे दोन इन्व्हर्स मॅट्रिक्स पॉसिबल असतात. म्हणून आपण आता इथे असं लिहिणार आहे, पहा, नाव कन्सिडर बी इज इक्वल टू बी इंटू आय. कोणताही मॅट्रिक्स जो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स तो आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता येतो, मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. म्हणजे आपण या मॅट्रिक्स बीला बी इंटू आय म्हणजे बी आय असं लिहू शकतो. आता आपण इथे हा जो आय आहे त्याऐवजी ए सी असं लिहिलेलं आहे आणि रिलेशन 2 वरून लिहिलं. इथे रिलेशन 2 मध्ये ए इंटू सी इज इक्वल टू आय आहे, म्हणून आपण रिलेशन 2 वरून आयच्या ऐवजी ए सी व्हॅल्यू लिहिली फ्रॉम रिलेशन 2. आता इथे बी इज इक्वल टू बी आय म्हणजे बी इंटू ए सी असं केलं आपण. आता यानंतर बी इज इक्वल टू ही जे बी ए सी आहे, बी इंटू ए सी, याला आपण बी इंटू ए इंटू सी असं केलं. म्हणजे हा जो प्रॉडक्ट आहे हा असोसिएटिव्ह आहे. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी जर आपण इथे घेतली तर बी इंटू ए सी म्हणजेच बी ए इंटू सी. आता इथे बी ए इज इक्वल टू आय आहे, हे मिळते आपल्याला फ्रॉम रिलेशन 1. म्हणून फ्रॉम रिलेशन 1 आपण या बी एच्या ऐवजी आय असं लिहिलं, म्हणून आपल्याला मिळालं बी इज इक्वल टू आय सी.
आता यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्सला जर आयडेंटिटी मॅट्रिक्सने आपण मल्टिप्लाय केलं तर रिझल्ट सेम राहतो, म्हणून आय सीच्या ऐवजी आपल्याला मिळेल सी, आणि म्हणून इथे फायनली रिझल्ट मिळेल बी इज इक्वल टू सी. याचा अर्थ बी आणि सी हे सारखे आहेत. आपण इथे ॲझ्युम केलं होतं की त्या ठिकाणी दोन मॅट्रिक्स आहेत जे इन्व्हर्स आहेत मॅट्रिक्स एचे, आणि हे जे दोन मॅट्रिक्स आहे या ठिकाणी आपल्याला असं मिळालं की दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. याचा अर्थच एचा जो इन्व्हर्स आहे मॅट्रिक्स एचा इन्व्हर्स हा बी असेल आणि मॅट्रिक्स एचा इन्व्हर्स सी असेल. ते दोन मॅट्रायसेस वेगळे नसतात, डिफरंट नसतात. हे दोन मॅट्रायसेस इक्वल असतात, म्हणजेच इन्व्हर्स हा युनिक असतो. हे आपण यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आता यानंतर इन्व्हर्स काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, तर इथे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इफ इट एक्झिस्ट, जर ते एक्झिस्ट होत असेल तर. केव्हा एक्झिस्ट होते ते आपण पाहिलं. हे केव्हा एक्झिस्ट होईल, जेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए नॉन झिरो असेल तेव्हा होईल. म्हणून आता इथे इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स इफ इट एक्झिस्ट कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग टू मेथड्स. याच्या दोन मेथड्स आहेत. एक मेथड आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. म्हणजे आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढू शकतो. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स काढू शकतो. दुसरी इन्व्हर्स काढण्याची जी दुसरी मेथड आहे ती आहे ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथड म्हणजे यामध्ये आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढणार आहे आणि त्यावरून इन्व्हर्स मॅट्रिक्स काढणार आहे. म्हणून इन्व्हर्स काढण्याच्या दोन मेथड्स आहेत. एक आहे ट्रान्सफॉर्मेशन मेथड, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, आणि सेकंड मेथड आहे ॲडजॉईंट मेथड. आता इथे यामध्ये आपण डिस्कस करणार आहे आधी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. इन्व्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इथे एक शब्द आहे पहा, नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर इथे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन आहे मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल होण्याकरिता. आणि असं जर असेल तर त्या मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतात. म्हणजे मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर असेल याचा अर्थच डिटर्मिनंट त्याचा नॉन झिरो असेल तर इन्व्हर्टिबल पॉसिबल होते. म्हणून आता इथे आपण इन्व्हर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं लिहिलेलं आहे इथे. आता इथे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यूज करण्याकरिता किंवा ह्या मेथडमध्ये काय काय करावं लागते ते पहा. बाय डेफिनेशन ऑफ द इन्व्हर्स ऑफ ए इफ ए इन्व्हर्स एक्झिस्ट. जर ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल तर आपल्याला ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय असं लिहिता येते. मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स मॅट्रिक्स याचा प्रॉडक्ट म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स असं आपण लिहू शकतो. ह्या दोनपैकी आपण एक इक्वेशन इथे कन्सिडर केलं. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे असं लिहावं लागेल, लेट अस कन्सिडर द इक्वेशन ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. आता इथे इन्व्हर्स काढण्याकरिता काय करावं लागेल त्यामध्ये पहा. वी हॅव टू फर्स्ट कन्व्हर्ट ए इंटू आय. हा जो मॅट्रिक्स आहे ए तो आपल्याला आयमध्ये कन्व्हर्ट करावा लागेल. अँड धिस कॅन बी डन बाय either elementary row transformation or elementary column transformation.
म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचं आहे ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. नंतर ह्या मॅट्रिक्स एला आयमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे आणि ते कन्व्हर्ट करण्याकरिता तुम्ही आयदर रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता किंवा आपल्याला यूज करायचे आहेत. दोन्ही सायमल्टेनियसली यूज नाही करायचे. इंडिव्हिज्युअली रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला यूज करायचं आहे. समजा तुम्हाला असं म्हटलं असेल फाइंड ए इनवर्स युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच यूज करायचे आहेत. एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं असेल तर फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. जर तुम्हाला असं म्हटलं असेल फाइंड ए इनवर्स युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यामध्ये रो और कॉलम असं म्हटलेलं नाही आहे. असं जरी असेल तरी तुम्हाला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऐवजी फक्त एकच प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला यूज करता येईल. एकतर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करावे लागतील किंवा तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करावे लागतील. आता इथे ही जी मेथड आहे ती मेथड कोणत्या टाईपची आहे ते पहा. सगळ्यात आधी आपण असं लिहिलं ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केले. इक्वल टू साईन आहे, दोन्ही साईडला तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत आणि हे दोन्ही साईडला जे ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहे आपण ते आयडेंटिकल राहतील. एचं कन्व्हर्शन आपण आयमध्ये करणार आहे. जर एचं कन्व्हर्शन आपण आयमध्ये केले आणि तेच रो ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला अप्लाय केले तर आयचं कन्व्हर्शन दुसऱ्या एका कोणत्या तरी मॅट्रिक्समध्ये होईल. तो मॅट्रिक्स राहील बी. आता आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे आपल्याला बी मिळेल. आता आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे आयने जर या ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ए इनव्हर्स मिळतो, म्हणून ए इनव्हर्स इज इक्वल टू बी मिळेल. सेम प्रोसिजर पहा इकडे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. आता इथे हा जो ए आहे या एला आयमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ए इज कन्व्हर्टेड इंटू आय, ए इनव्हर्स ॲज इट इज राहील. एला आयमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे, याकरिता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. त्याच वेळेला तेच ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला आपल्याला अप्लाय करायचे आहेत. म्हणून राईट साईडचा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो दुसऱ्या एखाद्या मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. म्हणून आपल्याला ए इनव्हर्स आय इज इक्वल टू बी असं मिळेल. आता इथे ए इनव्हर्स इंटू आय म्हणजे ए इनव्हर्स इज इक्वल टू बी मिळेल. ह्या दोन्ही केसेसमध्ये रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून A is converted into I, then I gets converted into B असं आपल्याला मिळेल. आणि लेफ्ट साईडला ए इनव्हर्स राहील, राईट साईडला दुसरा एक मॅट्रिक्स राहील, तो मॅट्रिक्स म्हणजे इन्व्हर्स ऑफ ए असं आपल्याला मिळेल. आता इथे आपण असं ॲझ्युम केलं पहा ए हा मॅट्रिक्स आहे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 असा मॅट्रिक्स आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. इथे आता काय करायचं आहे पहा, ह्या स्टेप्स तुम्हाला यूज करायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला A11ला 1 करायचं आहे. हा जो A11 आहे त्याला 1 करायचं आहे. नंतर A21 आणि A31 जे आहेत, A21 आणि A31 हे दोन तुम्हाला 0 करायचे आहेत. त्यानंतर रेड्यूस हे झाल्यानंतर A22ला 1 करायचं आहे. A22 रेड्यूस A22 टू 1 याला 1मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्यानंतर रेड्यूस A12 अँड A32 A12 आणि A32 हे जे आहेत हे त्यानंतर तुम्हाला 0 करायचे आहेत. त्यानंतर रेड्यूस A33 या A33ला 1मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे A13 आणि A23 आहेत यांना 0 करायचं आहे. म्हणून याकरिता तुम्हाला ह्याच ऑर्डरने ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करून एचं कन्व्हर्शन आयमध्ये करायचं आहे. सेम ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला राईट साईडला अप्लाय करायचे आहेत. आणि राईट साईडला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक दुसराच एक मॅट्रिक्स मिळेल. तो मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स एचा इन्व्हर्स मॅट्रिक्स राहील.
इथे मी फक्त ही मेथड तुम्हाला सांगितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स काढण्याकरिता कोणते ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करायचे प्रॉबेबल, आणि आपण त्या ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून इन्व्हर्स काढणार आहे.